सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथे घाणीचं साम्राज्य निर्माण होऊन गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आले। मात्र ग्रामसेवक समाधान रणसिंग तसेच ग्रामपंचायत कार्ड झोपेत असून याचा पूर्णपणे बेजबाबदारपणा आणि दुर्लक्ष गटविकास अधिकारी दादाराव अहिरे या प्रकरणाची दखल घेऊन या गोरगरीब पीडित महिलांना न्याय देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले। घाणेगाव येथे वैयक्तिक शौचालय तसेच सार्वजनिक शौचालय योजना गावकऱ्यांना दिली जात नाही, त्यामुळे पूर्ण गावकऱ्यांना उघड्यावरती शौचालयाला जावं लागते। तसेच या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा शौचालय बांधून देण्यात यावी अशी मागणी येथील महिला सतत करत आहेत। घाणेगाव गावामध्ये घाण कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचल्यामुळे पूर्ण गावामध्ये रोगराई पसरून गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं असून पूर्ण गावाचा घाण कचरा टाकण्यात येतो। महिलांना अनेक वर्षांपासून उघड्यावर शौचालयाला बसावं लागतं। तसेच त्यांच्या घरासमोर पूर्ण गावाचा घाण कचरा टाकण्यात येतो आणि घरासमोर गावामध्येच रोडवरती गावकरी उघड्यावरती शौचालयास बसतात। त्यामुळे गावामध्ये विषारी डास आणि माशांचा प्रादुर्भाव वाढून पूर्णपणे रोगराई पसरली आहे। सोयगाव तालुक्यामध्ये काही कामचुकार ग्रामसेवक आहेत। दिन जाओ पैसा आओ असा प्रकार सुरू आहे आणि ग्रामसेवक आणि इतर कर्मचारी मुख्यालयी थांबत नाही। त्यामुळे काही गावांमध्ये मोठ्या समस्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। या बेजबाबदार ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी दादाराव अहिरे लगाम घालणार का? त्यांना मुख्यालयास राहण्याचे सक्तीचे करणार का? मुख्यालयात न राहता अनेक ग्रामसेवक घर भाडे भत्ते वसूल करत आहेत। तसेच शासनाची फसवणूक आणि जनतेची दिशाभूल करत असून जंगी लूट करत आहेत। एवढा मोठा गंभीर प्रकार होऊनही शासन प्रशासन झोपेमध्ये आहे आणि ग्रामसेवकांचा मनमानी कारभार वाढलाय। मुख्यमंत्री साहेब उघडा डोळे बघा नीट। लाडक्या बहिणींना अनेक अडचणी समस्यांनी ग्रासलंय। या लाडक्या बहिणी अक्षरशः रडून आपल्या भावना रागाच्या भरात व्यक्त करत आहेत। तरीही या कठीण काळजाच्या बेदर्दी शासनाला प्रशासनाला या लाडक्या बहिणींची दया माया येत नाही। सोयगाव तालुक्यामध्ये बेजबाबदारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई का केली जात नाही, हा मात्र मोठा प्रश्न निर्माण झालाय। या सततच्या त्रासाला कंटाळून येथील पीडित महिला आक्रमक होऊन आपल्याला न्याय मिळावा यासाठी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करत आहेत। सुपडाबाई कौतिक शेळके। काय त्रास आहे नेमका तुम्हाला या ठिकाणी? त्रास आम्हाला या घाणपासून त्रास आहे। सगळे मच्छर घरात येतात, सगळ्या बाया घराच्या पुढे हाकतात, बोलत बाया आम्हाला मारायला येतात। संडाशी बांधताना काही नाही, एकत्र कुंड्या बांधून ठेवल्या बिनकामाच्या धामाच्या। ग्रामसेवकडे लक्ष देत नाही? ग्रामचं शिक्षण लक्ष देत नाही। ग्रामसेवक दुर्लक्ष होता नाही होता दुर्लक्ष करतो। गरम तरी सभा भरतात, तरी सभा भरल्यावर काय करतात ते गरीबासाठी काहीच नाही करू शकत। तुमची काय अपेक्षा आहे शासनाला? आम्हाला संडाशी बांधा आणि गावापासून घाण दूर हटवा। कचराकुंडी काय कामाची येते? काय करू कचरा कोण टाकू दिसतं तुम्हाला? टोपलाभर कचरा तिच्या म्हणते तमाशा बांधून ठेवला रिकामा। त्याच्यापेक्षा आणलीच ते आठवून तोडून बायला अडकून झाला असतं लपेला। आम्हाला मच्छराचा त्रास बी नसता झाला। नाव प्रमिला साहेबराव पोफळे। मी माझं घरी इथंच आहे। इथं घाण टाकू राहिले सर्व। माझी एक मुलगा नातू 5 वर्षाचा आहे, मुलगी 2.5 वर्षाची आहे। लहान लहान आम्हाला दिवसभर इथं वट्यावर बसणं पडतं। हे सर्व घाणपासून मच्छर येत आहे। माझी मुलं नातू ते आम्ही बेमार पडतो आणि घाण हाटो येत नाही। पुन्हा सर्व बाया येता बाहेरून संडासली इथंच बसता आमच्या दारी। बोलायला गेलं तर भांडणावर येता। आम्हाला अजिबात ऐकत नाही। सर्व आडून तडून उखडले टाकणे लावले। हेच घाणदारी येते आमच्या। हेच आमचे लेकरं आम्ही खातो। या अन्नावर आमच्या माशा येतात। याच्यापासून आम्हाला लय त्रास आहे। हटायला पाहिजे आम्हाला। झालं रस्ता करायचा पूर्ण गावाचा इकून रस्ता असल्यावर सुद्धा यायनं इकडे रस्ता केला नाही। लोक या जायची सुद्धा आम्हाला इकून रस्ता नाही शिदा ठेवला आहे। हे इथून तिथून घाण असल्यामुळे आम्हाला या घाणपासून लय त्रास। आम्हाला इथं घाण नको। ग्रामसेवक लक्ष देत नाही घेत? येत नाही, पाहतच नाही, येतच नाही। आम्ही 56दार सरपंचाले सांगलं हे घाण हटवा, उखडले आडी टाकू नका, पण हे कोणीच आमचं काही तक्रार घेत नाही म्हणा। आता याच्या पुढे आता ड्रासपासून आमच्या मुला बाळाला किती त्रास आहे हे अजिबात कोणीच करत नाही। हे पाहून घ्या, इथून तिथून सर्व घाण आहे। घर आमचं इथंच आहे। आम्हाला 24 तास वट्यावर आमचे नातू आम्हाला बसणं लागतं, खाणं पिणं लागतं, स्वयंपाक करणं पडतो बाहेर। फोटो काढून घ्या की नाही आमची चुलदारी। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।